शेतकरी बंधूंनो, कृषीधनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। आपण मागच्या वेळेस जॅकी 9218 या वाहनाची विस्तृत माहिती दिली होती। यावेळेस आपण ड्रीपवरील खानदेशमधील PKV2 हरभऱ्याची थोडी माहिती घेऊयात। आता हा अमळनेरमधील प्लॉट आहे जळगाव जिल्ह्यातील आणि PKV2 एकरी 10 किलो याप्रमाणे पेरलेला आहे ड्रीपवरती। 2 सरीतील अंतर जवळपास 4.5 फूट आणि बियाण्याचं म्हणजे अंतर तसं त्या सध्या जे स्वयंचलित हाताने ढकलायची यंत्र आलेले आहेत त्याने जवळपास एकरी 10 किलो प्रमाणे ड्रीपच्या दोन्ही लाईनला पेरणी केलेली आहे। तर आता हा प्लॉट 15 ते 20 दिवसात काढणीला येईल। आता नेमका हरभरा वाळतोय, समजा पलीकडला प्लॉट PKV2चा वाळलेला आहे, तो 15 दिवस आधीची पेरणी होती। तर शेतकरी बंधूंनो, ड्रीपवरील हरभरा मराठवाड्यात काही जणांना खूप वेगळी गोष्ट वाटेल की ड्रीपवर हरभरा येऊ शकतो का। आता कसं आहे, काही ठिकाणी जमिनीनुसार आहे। तर काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हरभऱ्याला मोकळं पाणी जमतच नाही, पण ते सर्व आपल्या जमिनीच्या पोतनुसार ठरलं जातं। काही शेतकऱ्यांना आता हा व्हिडिओ एकदम नवीनच वाटेल की ड्रीपवर हरभरा कसं काय असं वगैरे। तर हा इकडे बिबोड करण्यासाठी केलेला आहे आणि जवळपास जळगावमध्ये 90% शेतकरी ड्रीपवरच हरभरा घेतात। तर याचे फायदे बघा की आता हे ड्रीपच्या दोन्ही बाजूने पेरलेले, आता हे आता आपलं हे होत आलेलं, समजा हार्वेस्टिंगला आलेले येत आहेत समजा। तर तुम्ही फळांची संख्या बघा, म्हणजे घाट्यांची संख्या बघा किती आहे आणि सरासरी यांना ड्रीपवर एकरी ॲव्हरेज 10-12चं दरवर्षी बसतं। दुसरी गोष्ट, त्यांचं न्यूट्रिएंट म्हणजे खताचं मॅनेजमेंटही पूरद्वारे होतं, त्यामुळं तणकट वगैरे। आता पूर्ण प्लॉट बघा, याला पेरणी केल्यानंतर ना खुरपणी केली नाही याच्यात, म्हणजे बैलाच्या सहाय्याने किंवा तांत्रिक खुरपणीसाठी काही यूज केलं असं काहीच नाही आहे। तर सर्वात स्वच्छ प्लॉट आणि ड्रीपमुळं पाहिजे तितकंच पाण्याचंही काटेकोरपणे नियोजन होतं, सर्व प्लॉट एकसारखा आणि ॲव्हरेजही 10 ते 12। तर त्यामुळे जास्त अंग मेहनत घ्यायची गरज नाही। एक तर बियाण्याचं प्रमाण कमी लागते पेरणीला, दुसरं तणांचं योग्य नियोजन होतं, तिसरी गोष्ट हरभरा जास्त पंजाळला जातो। म्हणजे आता बघा, काही ठिकाणी आता हे 4.5 फूटमधील अंतर जवळपास मिटलेलं आहे, बरोबर आहे। म्हणजे याचा अर्थ की याला आता हे घाट्यांची संख्या बघा जबरदस्त, आणि पुन्हा एकदम टपोरे दाणे असलेले घाटे लागतात, कारण त्याला हवा खेळती राहते, जास्त अंतर असल्यामुळं त्याला हवा खेळती राहते आणि बाकी न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असेल, कमी झाडसंख्या असल्यामुळं ते जास्त भेटतं, त्यामुळं वजनदार टपोरे दाणे होतात। तर शेतकरी बंधूंनो, प्रयोग करून घ्यायला मराठवाड्यात काही अडचण नाही। 92 आपण डोस पाणी देऊन 10 क्विंटलपर्यंत 12 क्विंटलपर्यंत पोहोचले आहोत। तर त्याहूनही आणखी खताची बचत असेल, पाण्याची बचत असेल किंवा खर्चाची बचत असेल तर ड्रीपवरील हरभरा छान, एकदम म्हणजे छान तयारीसाठी। या जवळ म्हणजे पलीकडील आणि हा तर 4.5-5 एकरचा प्लॉट आहे, त्याचं 50 आहे, त्याच्या जास्त होईल, माझ्या अंदाजाने त्याच्या होईल। वाहन आहे PKV2, बाकी खताची मात्रा ड्रीपद्वारेच दिली आहे, खताचं कोणा एक डोस दिला आणि त्यानंतर ते सोडले, बस, त्यानंतर काही नाही। हे बघ, फक्त एक फवारणी केली आहे कोराजीची प्लस, आणि त्यात मला वाटतं त्याने मिस्टर टॉप बुरशीनाशक चांगलं सांगताना दोन्ही एकत्र मिसळू नये हे करा, पण ते शेतकऱ्यांना खर्च होत जातं फवारणी प्रेडची हे करायचं। मी हा ड्रीपवरील पहिला प्लॉट पाहिला, खूप आवडला। तुम्हाला पाहता क्षणी लक्षात येतं की प्लॉटची वैशिष्ट्ये काय आहेत आणि यातून शेतकरी बांधवांना फायदा होऊ शकतो। आणि बदल करणं ही निसर्गाची आणि काळाची गरज आहे। आपण ज्या चुका करत आलो त्या करणं, आता रोग काहीच दिसला नाही तेच। आता एक सण पाण्याची हे असेल, ते ड्रीप खडोळ्यानी वगैरे खाल्लं होतं, तिथं पाणी जास्त आहे, तर तिथे जास्त हिरवागार आहे, तो भाग वेग सोडून द्या। एकंदरीत मर रोग असेल किंवा बाकी खूप प्रमाणात नाही असा भाग आहे। आता इकडे जे पिवळं दिसतंय ते हार्वेस्टिंग स्टेजला, मॅच्युरिटी स्टेजवर आलेलं आहे, त्यामुळे आता तर ते वाळणारच, पिवळं पडणारच। पण मर रोग असेल किंवा बाकी गोष्टी सर्वात महत्त्वाचं नियंत्रण, एकदम स्वच्छ ही पण महत्त्वाचं फुलहार आहे, म्हणजे पण गाठी लागते बघा, फुलांची संख्या आणखीन या प्लॉटमध्ये आहे, बरोबर आहे। आणि मोठं पाणी आता इकडे आतमध्ये नाही, आणि जिथे आपलं हे आहे, आता इथे हरभरा आहे समजा, इथे बघा मग छान उलसर। शेतकरी बंधूंनो, आणखी मी स्पष्टपणे नाही सांगू शकत, पण PKV2
की साठी एक उत्तम आहे. पण जेव्हा आपण प्रत्येक बघतो लाईव्ह डेमो प्लॉट किंवा प्लॉट बघतो त्यावेळेस ते वाण लावायला काही अडचण नसावी. तर साधारण खूप जण ड्रीपही रिकामात आणि ते पेरणी करतात. तर त्या शेतकऱ्यांनी फुटावर एकदा हरभरा पेरणी ड्रीपवरती करावी, जेणेकरून आपल्यात बचत होईल आणि उत्पन्नात वाढेल. कारण पारंपरिकला काहीतरी थोडा आळा द्याशिवाय नवीन गोष्टीशिवाय आपण पुढे नाही जाणार. बरोबर. तर हे होता आजचा PKVचा. यांचा आपण एक ॲव्हरेज आल्याने कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकील. आणि जे शेतकरी जेणेकरून ड्रीप पाण्याचा यूज करत असतील तर त्यांनीही कमेंट बॉक्सला काही म्हणजे त्यांचा काही अनुभव जरूर शेअर करावा. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.